सहलीला 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 जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला. हे As the flowers, I sit for hours, telling all the bluebirds, the bill and coo birds, pretty little baby. सकाळ सकाळी 4:30 वाजता गाड्या आल्या होत्या. नंतर अध्यक्षांनी पूजन करून घेतलं, नारळ फोडला. उपाध्यक्षांनी पण दुसऱ्या बसचा नारळ फोडला आणि सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया. चला आता सकाळचा डान्स करूया. ही आहे आमची दुसरी बस. हिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे. चला आता जरा रील तयार करूया. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. والله ها فليبر دوس عندي خوش فصله يا اخي تفوز والله خوش رقصه يا اخي دوس عندي خوش فصله يا اخي تفوز والله خوش رقصه. عندي لك رقصه قويه يا الحبيب اسمها الصبوحه خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز كتفك هيل خليك شديد عطني رقصه. आम्ही डायरेक्ट उडी मारली भवानी देवीच्या मंदिरापाशी. चला आता तिथं फोटो काढूया. तिथून आम्ही डायरेक्ट पोचलो नारायण गावात. लहरा के बखा के तू दुनिया भुला के नाच तुम कोई गनगना ले गाले तो गा के नाच रंगीनियों में खो जा भी के बुला के नाच पग भर नैनों से तू नैना मिला के नाच. फिर से उड़ चला उड़ के छोड़ा है जहान नीचे मैं तुम्हारे अब हूँ हवाले. अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ. किसी मंजिल पर मैं रुका नहीं कभी खुद से भी मैं मिला नहीं ये गिला तो है मैं खफा नहीं. शहर एक से गाँव एक से लोग एक से नाम एक. मैं छोड़ा ही घर बार मेरा ओ मखना वे मखना अब तू ही है संसार मेरा ओ मखना वे मखना. ये पागल सा है प्यार मेरा ओ मखना वे मखना. मैं छोड़ा ही घर बार मेरा ओ मखना. शामें मलंग सी रातें सुरंग सी
छोड़ा ही घर बार मेरा, सूरज डूबा है यार, अब तू ही है संसार मेरा। दो घुट नशे के मारो, तुम ही दिन चढ़े, तुम ही दिन ढले, तुम ही हो बंधु सखा, तुम ही सूरज डूबा है यारो। दो घुट नशे के मारो, रस्ते भुला दो सारे। आम्ही डायरेक्ट उडी मारली बालाजी मंदिरापाशी किती धाप्प दिशी. श्रीनिवास गोविंद, श्री वेंकटेश गोविंद, भक्तवत्सल. पोरी पण काही कमी नाही, नागोबा घेऊनच फिरायला. ही मस्करी करणे. हा नागोबा खूपच विषारी असतो. मूडमध्ये असल्यावर चावतो, नाहीतर कचकन चावतो. नागोबाला सोडा नाही. देवीची लाईन नाही. नागोबाला लायला लागली. देवीची लाईन नाही. व्हिडिओ कडे बघायचं. आता आपण शिरणार आहोत भुयारात. तसं झापूक झोपूक. आता जरा पोटपूजा करून घेऊया बाबा. AB Remix.
कात्रजला जाताना पुरी ग बसते त्या होई. उतरल्या आम्हाला एक थंडगार लस्सी प्यायला मिळाली. पोरांनी त्याचा आस्वाद घेतला बघा. आणि आम्ही पोहोचलो कात्रजच्या उद्यानाजवळ. वड नका सांगायला लागते सगळं. ही आमची पोर. जमलंय. येतो की आता आपण लांबडा अजगर बघूया. ज्याला फोटो घ्यायचा तेच दिसायला झाला. म्हटलं आपली एक उडी राहिल्या तेवढी मारूया. हा आहे पांढरा वाघ. पाटील सरांनी हाका मारून उठवला त्याला. तेवढ्यात आम्हाला पांढरा उंदीर दिसला. जाताना पोरांना थंडगार आईस्क्रीम पण मिळालं बरं का. सासूबाई शिकणार आहे, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं
स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे कूच पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे कूच पावसाचे का होते. आता आपण 7वीच्या ओम्याचा डान्स बघूया. जमत नव्हतं पण हात कस तर नाच. नाचा नाचा. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. चला आता रात्रीचं जेवण करूया बाबांनो. जेवणानं काय पोट भरलं नाही बाबा. चला आता सोमडीत कोंबडी होऊन झोपून जाऊया बाबा. सकाळी उठून लय काम करायचं आहे. عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة. चला आता श्री क्षेत्र ओझरपाशी पोहोचलो. गणपती बाप्पा मोरया. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. आता जाता रील करूया.
वागल काळा तिकडी मिठाचा भोळा केला नाडिक माझ्याची काळा केला नाडिक माझ्याची काळा मला हळूच मारला डोळा वाली आणि मी देसी देसी तरी इगो तिला जरा भी नाही मनामध्ये खराबी नाही अपराधी तिच्या मागे डेली क्रेझी तरी वाय सो शाय 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 सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी सुंदरी अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी ती ओजी एकदम फाईन आहे आणि तू अरे पोरी आल्या पोरी भारी मोडून चकोरी त्यांची व्हायरल स्टोरी आली ट्रेंडिंगला जणू चांदणी ही कोरीच्या करायला पोरी आली ढगातून खाली बघा लँडिंगला अग चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण कोण वही वही कोण छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारांना लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पोर मग मग माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारांना लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पोर मग मग माझ्या डीपीला शिवनेरीच्या पायथ्याशी आम्ही नाश्ता केला आणि मग शिवनेरी गडावर गेलो आणि पहिली उडी मारली. बघा मुलांनो, कुठल्या शाळेतले तुम्ही? त्या आतनूरचा तालुका ओके. तर आज तुम्ही आलेला आहे शिवनेरी किल्ल्यावर. 19 फेब्रुवारी 1630 ला ज्या किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला ती ही पावनभूमी जिथं तुम्ही आता बसलेला आहात हे त्यांचं जन्म ठिकाण आहे. येताना आपल्याला जे दरवाजे लागले, पहिला दरवाजा पीर दरवाजा, तिसरा हत्ती दरवाजा आणि चौथा मेना दरवाजा. खूप छान, म्हणजे तुम्ही व्यवस्थित बघत आलाय. खरं तर
शिवरायांचं बालपण इथं गेलं, जन्म आणि त्यानंतरचा काही काळ. तर या पवित्र ठिकाणी तुम्ही आलेला आहात. सर्वांनी एक ठिकाणं शिवरायांचा जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. मॅडम 500 रुपये द्या. माहिती सांगितलेली आता. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव हर हर. महादेव. अनेक गोष्टी इथं आहेत, फक्त डोळ्यामध्ये साठवून घ्या. इथं अंबारखाना जो आम्ही आज जाऊन बघितला, धान्य कोठी, जिथं धान्य वर्षभर लागणार, इथल्या सैन्याला ते पुरेल इतकं धान्य वरून ओतलं जायचं आणि खाली अगदी ते धान्य सुरक्षित राहायचं. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या तुम्हाला दिसतात, जिथून दगड काढलेलं आहे त्याच्यात ते पाणी साठवण केलं जायचं. एवढ्या मोठ्या ठाणे जिल्ह्यामध्ये एक किल्ला आहे, माहुलीचा किल्ला. त्या माहुलीच्या किल्ल्याला वेढा घातलेला होता आणि तिथं कोण कोण लक्षात घ्या. या देशाचा बादशाह शहाजहान, विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा, तिथे एक तह झाला आणि त्या तहात असं ठरलं की शहाजी राजांनी महाराष्ट्रात राहायचं नाही, महाराष्ट्राच्या बाहेर. म्हणजे तिथं शहाजी राजांना मारलंच असतं. पण शहाजीराजांनी काय केलं होतं की त्या निजामशाहीच्या एका लहान बाळाला गादीवर बसवलं होतं आणि त्याच्या आईला वचन दिलं होतं की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला काय होणार नाही. आणि किल्ल्याला वेढा पडलेला असताना शहाजीराजे एकटे निघाले आणि त्या सैन्यामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की त्या मुस्लिम महिलेला मी वचन दिलंय की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला मी काय करून देणार नाही. मग त्या जो वंशज होता त्याला मारलं नाही, त्याला तो शहाजहान उत्तरेत घेऊन गेला आणि शहाजी राजांना ह्या अटीवर तह झाला की तुम्ही महाराष्ट्रात राहायचं नाही. आणि त्यावेळेला अतिशय वाईट परिस्थिती होती, त्यांच्या इकडच्या लोकांना मारलेलं होतं. आणि मग सुरक्षित म्हणून त्यांचा जो मोठा मुलगा होता संभाजी, 3 संभाजी आहेत लक्षात घ्या. जिजाऊ साहेबांच्या दिराचं नाव होतं संभाजी. ते जे हत्ती प्रकरण झालं होतं त्यात तो मारला गेला होता कुणाच्याकडून, नवऱ्याच्या घरातल्यांच्या लोकांकडून. हत्ती लोकाचाच होता तो. वाचवायला काही जण कुणाकडचे जिजाऊंच्या सासरची माणसं आणि तो हत्ती मारायला कुणाकडं माहेरची माणसं, अशी लढाई झालेली होती. त्यामध्ये दीर मारला गेला. त्यामुळे जिजाऊ मासाहेबांनी आयुष्यभराचे आपले माहेरशी संबंध तोडले आणि आपल्या मोठ्या मुलाचं नाव संभाजी ठेवलं. संभाजी. त्या संभाजीचं जे लग्न झालेलं होतं ते त्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. आणि मग महाराष्ट्राच्या बाहेर जात असताना शहाजी राजांनी काय केलं, जिजाऊ मासाहेबांना सुरक्षित म्हणून या किल्ल्यावर ठेवलं आणि ते बंगळुरू, आत्ताचं बेंगळूर म्हणतो, तिथं जाऊन त्यांनी राज्य स्थापन केलं. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 जन्म झाला. आता पुढच्या महिन्यात आपण जयंती साजरी करू. म्हणजे त्यावेळेला काही वाहतुकी साधनं आहेत का बघा. त्यांचा जन्म झाला या जुन्नर तालुक्यात. इथं सिंधुदुर्ग किल्ला कुठं आहे, रत्नदुर्ग कुठं आहे, किती लांब आहे. त्यावेळेला तो किल्ला त्यांनी बांधलेला होता 1 कोटी रुपये खर्चून. सिंधुदुर्ग नावाचा किल्ला समुद्राच्या काठाला आहे. आग्र्यामध्ये त्यांना कैद झाली होती. उत्तर प्रदेश त्या राजधानीवरती भगवनी शान लागे, भगवनी शान लागे. रायगड किल्ला महाराष्ट्राची 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 शान लागे. त्या राजधानीवरती भगवनी शान लागे, भगवनी शान लागे. रायगड किल्ला महाराष्ट्राची
शान आहे शिवबा संगीची नेते मावळे लढले लढता लढता धारा फिरती बघा ते पडले या मर्द मराठ्याची म्हणून ताट मान लागे म्हणून ताट मान लागे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे स्वराज्याचा तोरण बांधिल शिवबान राजान सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे हे स्वराज्याचा तोरण बांधिल शिवबान राजान सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे शिवबाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग हे पालखीत आलं कोण सोबती मावळ सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग रायगडाच्या सदरेवर गरजती शाहिरी ललकार संगनगार तू तारी वाजती संबळ ठेक्यान माझ राज शाजीची जाऊ रत्न शिवबाग तिथून आम्ही गेलो लेण्याद्री तिथं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि उडी मारली बनवायचा की भांडी धुवायची दोन्ही कान फलका टुकड़ा 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 नूर चाहूं ना मैं हूरी ना परिसा मुखड़ा 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 संग संग चले दे संग संग चले मीठा मीठा हर सुख हर दुखड़ा उसे खाबों से जगाऊं उसे बाहों में सुनाऊं सर आंखों पे बिठाऊं उसे हाथों से खिलाऊं ताऊं मर दिल ने दस्तरखान बिछाया
हाँ दिल ने दस्तरखान बिछाया दावत इश्क है, दिल ने दस्तरखान बिछाया दावत इश्क है कबूल तो आजा जाना दावत इश्क है कबूल तो आजा जाना दावत इश्क है दिल ने दस्तरखान बिछाया, हाँ दिल ने दस्तरखान बिछाया। बादलों को चुन के बुन के कालीन बनाया है तेरे लिए, तारों को तोड़ करके तश्तरी में सजाया है तेरे लिए, चांद तारों को क्यों सताया दिल मिलाया है मेरे लिए, जानू जिधर भी खिल खिल उधर ही धूप निकलती है मेरे लिए। हाय बातें तेरी चाशनी सी मीठी मीठी, हाय हाय बातें ही अदावतें भी मीठी मीठी, तू आए तो भी किसी महफिल में मेरी लज्जतें लौट आए, हसरत पे लज्जत जो है तेरी दावत तो बोलो भला कौन आए। अरे कह दे तू जो सारी देवों को आग तू दिल की मैं दम भी मैं दे दूं अपना। दुपारचं जेवण करून आम्ही पोचलो रांजणगाव जवळ. तिथं महागणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पोचलो जेजुरी गडावर. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा, देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा, सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा, सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. यानंतर वेळ आली संध्याकाळच्या जेवणाची. कंटन वाजलं मटन शिजलं, कंटन वाजलं मटन शिजलं, हाडानं दुखती या डाळ सजनी रसा रसा. आमची पुरीची इष्टी आली तिथं पुरी होती आणि आम्ही बसतो इष्टीत खाल्लं आणि ती बसलो एका कडूला आणि तिथं वडाचं मोठं झाड होतं तिथं त्या इष्टीच्या पड्याला त्या जेजुरीत जेजुरीत आणि वेडा माणूस होता पोरी पांदी चष्मा देखील पाडदेशी केलं जायचं
तुम्हाला आमची ट्रिप कशी वाटली सगळ्यांनी आपलं मत सांगा.